आता आपण आज बघणार आहोत भूमीखाली जे काही विधी करायचे त्यातला पुढचा पाठ शिलान्यास. शिला म्हणजे काय? एक दगड. शिलाचा न्यास करणे म्हणजे पहिला दगड ठेवणे. आपण म्हणतो ना ह्या वास्तूसाठी जो काही पहिला दगड जोडला जाणार आहे पायामध्ये त्याला आपण शिलान्यास म्हणतो. मग शिलान्यास करताना कुठल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे? तर शिला ह्या आपण 5 प्रकारच्या शिला बघतो ज्या 4 उपदिशा आणि ब्रह्मस्थानामध्ये ठेवल्या जातात. ह्या शिलांना नावं पण आहेत. आता ह्या शिलांची नावे काय? तर भद्रा, जया, रिक्ता, नंदा आणि पूर्णा ह्या 5 प्रकारच्या शिला आहेत. त्यांच्यावरती काही बीजमंत्र कोरलेले आहेत. जसं आग्नेय दिशेला भद्रा शिला वापरली जाते. भद्रा शिलाचा बीजमंत्र शम आहे. त्यानंतर नंदाचा शम आहे, जयाचा सम आहे, रिक्ताचा हम आहे. पूर्णा शिला जी आहे ब्रह्मस्थानात लावली जाते त्याचा ओम हा बीज मंत्र आहे. तर ह्या 5 प्रकारच्या शिला बघितल्या जातात. या 5ही प्रकारच्या शिलांचा निक्षेप हा आपल्याला जमिनीखाली करावा लागतो. 4 उपदिशेंना आणि एक ब्रह्मस्थाने शिलेचा निक्षेप केला जातो. शिलाचा निक्षेप करताना आपण काही कॉपरचे यंत्र आणि बॉक्सेस बनवले. त्याच्यात काही आपले इन्ग्रेडियंट आहे जेणेकरून त्या दिशेचे ऊर्जा वाढवण्यासाठी ते काम करतात. यामध्ये विधिवत आपण बऱ्याच ग्रंथांचा आधार घेतलाय. जसं समरांगण सूत्रधार आहे. त्याचप्रमाणे विविध ग्रंथांचा मध्ये आपल्याला मेन गाईडलाईन हीच भेटते की हे ज्या काही शिला आहेत पंचशिला आहेत त्यांचा निक्षेप करून आपल्याला वास्तूमध्ये अधिक ऊर्जा प्रदान करता येते आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाता येतं.